जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता एरंडेश्वर येथे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांची भव्य प्रचार सभा संपन्न। परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ डॉक्टर स्मिताताई संजय कदम यांच्या प्रचारार्थ तसेच पंचायत समिती एरंडेश्वर गणाच्या उमेदवार कोमलताई कैलास काळे व आहेरवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार शकुंतलाताई कृष्णाजी बोबडे यांच्या प्रचारार्थ एरंडेश्वर येथे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांची भव्य प्रचार सभा संपन्न झाली। यावेळी बोलताना पालकमंत्री बोर्डीकर यांनी विरोधकावर जोरदार टीका करत विकास कामाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली। खासदार संजय जाधव यांचे नाव न घेता त्यांनी विकास कामाबाबत त्यांचा समाचार घेतला। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेले उमेदवार हे खऱ्या अर्थाने विकासाभिमुख असून जनतेने कमळ या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी नांदेड येथील आधार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर संजय कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपचे प्रतिनिधी सक्षमपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला। सभेला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। एरंडेश्वर परिसरात भाजपच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले। आणि वडील पेशाने शिक्षक असलेले यांचा हा मुलगा व्यवसायासाठी नांदेडला गेला म्हणजे तो भूमिपुत्र नाही का? या प्रश्नाचं उत्तर मी जे विरोधक सन्माननीय खासदार साहेबांनी सुद्धा या शब्दाचा उल्लेख केलेला आहे की हे आपल्याकडे लावलं असेल तर पहिल्या ज्या 2021 ला निवडणूक झाली त्याच्या अगोदरचे बजेट शिल्लक होतं 19 लाख रुपये। मंडळ मी आवर्जून नाही का सांगतो तुम्हाला, मी काही तुम्हाला पण सांगू इच्छितो मी की सरपंच जे केल्या राणीताई पिसाळ म्हणून आमच्या इथल्या त्यांनी सरपंचाचा कारभारच दिला नाही। स्वतःची आई त्यांच्या उपसरपंच आहेत, स्वतःच्या आईकडे कारभार देऊन त्यावेळेस राष्ट्रवादीचा सभापती हा पंचायत सभापती होते, त्यांच्या अधिकारात घेऊन त्यांनी डायरेक्ट बँकेचे अधिकार, आर्थिक व्यवहार हे उपसरपंचाकडे स्वतःच्या आईकडे ठेवले आणि 19 लाखाचा आभार हा एक जास्तीत जास्त 20 दिवसामध्ये 19 लाख रुपये संपून खत दुकानदाराच्या नावानं, साध्या शेतकऱ्याच्या नावानं, एका कार्यकर्त्याच्या नावानं हे पैसे दिले 14 वेळी वेगाचे आणि त्याच्यामध्ये चौकशी लावली असेल कोणा तर सन्माननीय खासदाराच्या म्हणण्यानंतर खासदार चौकशी लागली आणि 7.5 लाखाची अनियमितता त्यांच्या आईवर टाकलेली मी आज कागदपत्र तुम्हाला सांगू इच्छितो। त्यानंतर खासदार साहेबांना चौकशी लावली आणि त्याच्या अनियमितता आलेली। खासदार साहेबांना हा माणूस कसं काय पसंत पडला हा मला पहिला प्रश्न करायचा आहे की असा इतका भ्रष्ट नेता आहे की अजून त्यांचे कारनामे मी तुम्हाला सांगणार आहे। ही झाली पहिली 19 लाख 20 दिवसात संपून टाकले। स्वतःच्या आईच्या नावानं खातं ओपन केलं आणि ग्रामपंचायतचे अधिकार जे आपल्या लोकशाहीच्या नियमाप्रमाणे त्यांनी सरपंच बाईला बाजूला ठेवून तिच्या नावानं कुठल्याही प्रकारचं बँकेत खातं ओपन केलं नाही। ज्यावेळेस आम्ही तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी ते खातं ओपन केलं। स्थितीमध्ये झालेलं आहे। रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना दुसऱ्या एका सभेमध्ये व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या सगळ्या म्हणजे काय त्यांचा सगळा सपोर्ट किंवा आमच्या पाठीमागे आहे। आपला काय अजेंडा असणार आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निर्मिती ज्या कारणासाठी झाली म्हणजे शिक्षण, आरोग्य, दळणवळण, कृषी आणि सांस्कृतिक, तर हे 5ही संकल्प पूर्ण करण्याचा मनोदय आहे। सध्या काय मुद्दे असे विकासासाठी महत्त्वाचे वाटतात की प्रलंबित आहेत या गटामध्ये? जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारणे, जेणेकरून उच्च आणि दर्जेदार शिक्षण आपल्या गावातच मिळेल। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची स्थिती सुधारणे की जेणेकरून आरोग्य व्यवस्था चांगली होईल, या 2 गोष्टी, आणि दळणवळण, रस्ते चांगले करणे। विरोधकांचे जे मुद्दा आहे भूमिपुत्र नाही त्यांना काय स्पष्ट उत्तर नाही, ते उत्तर द्यायची काही गरज वाटत नाही। मी भूमिपुत्र नाहीत, ते कशावर भूमिपुत्र आहेत? धोत्रागावचे रहिवासी आहेत, ते धोत्रागावचे रहिवासी आहेत, तालुका पूर्ण त्यांचं गाव आहे तालुक्यात, ते एरंडेश्वर धोत्रा जिल्हा परिषदला शिकलेले आहेत, ते आहेत इथलेच। त्यांचे बंधू मतदारांना एवढंच आवाहन करेल की दिल्लीमध्ये सरकार नरेंद्र मोदीजींचं, राज्यामध्ये सरकार देवेंद्रजीचं, या जिल्ह्याच्या अतिशय कर्तबगार पालकमंत्री माननीय मेघनादिदी बोर्डीकर आणि कठोर आणि कर्तव्यदक्ष आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब हा विकासाचा रथ आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर त्यांच्याच विचारधारेची म्हणजेच भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत, जेणेकरून ही विकासाची गंगा चांगली वाहती ठेवता येईल। सर, आता 5-6 दिवसावर मतदान आलेलं आहे, अजून कुठल्या येतील प्रचाराला? याच्यानंतर आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ देता आला नाही, ते सुद्धा येणार आहेत, एकदा येऊन गेलेले आहेत आणि पुढे अजून राहिलेल्या गावांचा दौरा करणार आहेत। 9 तारखेला आपल्या पूर्ण पॅनलची काय परिस्थिती असणार?
100% चांगल्या पद्धतीने पॅनल निवडून येईल.